नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेची यादी ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचं आहे. इथे आपल्याला पीक विमा एवढं टाकून सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना, या लिंकवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती याल. इथे थोडं स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे हे ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. इथे आल्यानंतर डॅशबोर्ड या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे कव्हरेज डॅशबोर्ड हे ऑप्शन दिसेल, यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना. या इथे जे आता आपण फॉर्म भरले होते, विमा उतरवला होता, तर त्या विमाची जी आपल्याला रक्कम जी आहे ती रक्कम वितरित करण्यात येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला स्टेट वाईज रिपोर्ट इथे बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे उजव्या साईडला बघा, होम पेजच्या शेजारी स्टेट वाईज रिपोर्ट हे एक ऑप्शन दिसेल, तर यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा इयर 2023 हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे. त्यानंतर इथे सेशन या ठिकाणी तुम्हाला रब्बी किंवा खरीफ हे दोन दिसतील. तर तुम्ही ज्या पिकासाठी ज्या हंगामासाठी तुम्ही इथे पीक विमा उतरवला आहे ते इथून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्कीम या ठिकाणी PMFBY हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे भरपूर सारे आपल्याला राज्य दिसतील. तर यामध्ये आपल्याला 8 नंबरला बघा महाराष्ट्र राज्य हे दिसत आहे. तर आपल्याला महाराष्ट्र राज्यावरती इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिस्ट्रिक्ट नेम या ठिकाणी आपल्याला सर्व जिल्ह्यांची नावं व सर्व यादी इथे आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये 1 नंबरला अहमदनगर आहे, 2 नंबरला अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ असे टोटल 32 जिल्हे जे आहेत ते या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपला जो काही जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामधून आपण येत आहेत तो जिल्हा इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपण इथे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला तालुक्याचे नाव आपल्याला निवडण्यासाठी विचारेल. तर तुमचं जे काही तालुका असेल त्या तालुक्याचं नाव तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या गावांची नावे इथे बघायला मिळतील. तर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जवळील जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधील जे काही आजूबाजूची गावं येतील त्या सर्व गावांची यादी इथे तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर इथे आपण बघितलं तर युनिट तुमचं क्षेत्रफळ किती आहे, फार्मर्स या गावामध्ये किती लोक जे आहेत ते फार्मर्स शेतकरी आहेत. त्यानंतर लोन किती जणांवरती आहे, नॉन लोन या ठिकाणी ज्यांच्यावरती लोन नाही ते आहेत. त्यानंतर एरिया इन्शुर्ड या ठिकाणी किती क्षेत्रफळासाठी तुम्ही जे आहे किती हेक्टरसाठी इथे पीक विमा उतरवलेला आहे. त्यानंतर फार्मर्स प्रीमियम हे दिसेल. त्यानंतर स्टेट प्रीमियम दिसेल. तर ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला ते इथे बघायला मिळेल. किती पुरुष आहेत, किती महिला आहेत, यांनी इथे फॉर्म भरलेला आहेत ते स्टेट वाईज जिल्ह्यावाईज तुमच्या गावानुसार इथे यादी तुम्हाला दिसणार आहे. SC मधील किती कॅन्डिडेट आहेत, ST मधील, OBC, जनरल. तर तुमचं क्षेत्रफळ जे आहे ते मार्जिनल म्हणजे मोठं आहे की स्मॉल म्हणजे छोटं आहे किंवा अदर काही असेल, तर इथे सर्व माहिती जी आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण इथे बघितली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर तुमचं जे काही गाव असेल तर त्या गावाला इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर गावाला सिलेक्ट केल्यानंतर इथे लोडिंग होईल आणि लोडिंग झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल युनिट एरिया. त्यानंतर त्या गावातील शेतकरी किती आहेत, फार्मर ते किती पात्र आहेत ते इथे त्यांची दिसेल. त्यानंतर लोन कोणावरती आहे, कोणावर लोन नाही ते देखील दिसेल. त्यानंतर इथे आपल्याला दिसेल की मेल फिमेल कॅन्डिडेट किती आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गावानुसार जिल्ह्यानुसार यादी जी आहे ते ऑनलाईन बघता येणार आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट आपल्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.